22 जानेवारीला अयोध्येमध्ये भारत देश अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत असलेला राम मंदिराची प्रतिष्ठापना आणि राम मंदिर व्हावं ह्या करोडो लोकांच्या ज्या भावना होता त्या 22 जानेवारीला साध्य होत आहेत। आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते राम मंदिरातील रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते। हा देशामध्ये सर्वात जगामध्ये आज आनंदाचा दिवस त्या दिवशीचा आहे। आणि हा कार्यक्रम आम्ही अतिशय भव्य दिव्य पद्धतीनं साजरा करण्याचं ठरवलेला आहे। त्या दिवशी गैबी चौकामध्ये गहिनीताज चौकामध्ये आपण कीर्तन भजन आणि ज्या वेळेला 12 वाजता रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल त्या दिवशी आपल्या 200-300 वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या जल्लोषामध्ये आतिषबाजीमध्ये राम मंदिराचं प्रतिष्ठापन आपण इथं या ठिकाणी सुद्धा करणार आहोत। आता या आमच्या कार्यक्रमाला मला वाटते 1 लाख कुटुंबामध्ये आज जे आम्ही दाखविली पिशवी ती 1 लाख कुटुंबांना आम्ही देणार आहोत। आणि या लाख माझ्या मतदारसंघातील कुटुंब आहेत त्याला आम्ही आमंत्रित करणार आहोत। यामध्ये प्रसाद आहे, यामध्ये आम्ही जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याची निमंत्रण पत्रिका आहे, त्यामध्ये जे रामाचं बंधन आम्ही बांधलेलं आहे ते राम बंधन आहे। त्यानंतर 700 देवालय जी माझ्या कारकिर्दीत बांधली त्या देवालयांचं पुस्तिका आहे, कॅलेंडर आहे। अशा पद्धतीचं सगळं साहित्य या पिशवीमध्ये आहे। आणि ही पिशवी ही निमंत्रणाची पिशवी आहे। ही 1 लाख कुटुंबाच्या घरामध्ये आमचे सर्व कार्यकर्ते स्वतः जाऊन त्यांना नमस्कार करून त्यांना ही अर्पण करतील आणि त्यांना निमंत्रित करतील। आणि हा भव्य आणि दिव्य सोहळ्याला त्यांनी यावं अशा पद्धतीचं अगत्याचं निमंत्रण आम्ही दिलेलं आहे। साहेब, एका बाजूला अयोध्येमध्ये याची विशेष जबाबदारी महाराष्ट्रातल्या नेत्यांवर दिलेली आहे, काय सांगू शकता? नाही, मी काही माहिती नव्हती पण तुम्ही सांगितलं ठीक आहे। देशातील सर्व जाती धर्माचे जे लोक आहेत त्यांचे सगळ्यांची धर्माची स्थळं हे चांगल्या पद्धतीनं करण्याचं केंद्र सरकारनं आणि मोदीजींनी ठरवलं आहे, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो। कालच्या प्रश्नासाठी प्रहारसारखी संघटना असेल किंवा सदाभाऊ खोत असतील महायुतीमध्ये घटक पक्षांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल कुठेतरी नाराजी होती। नाही, आता ते घटक पक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे, कारण आमचे काही ते घटक पक्ष नाहीत। आणि त्यांची नाराजी काय, मी फक्त प्रसारमाध्यमामध्ये बच्चू कडूंचं ऐकलं, पण तुम्ही काय सदाभाऊ होतं ऐकलं नाही। पण तो काल आम्ही त्यांना निमंत्रित केलेलं होतं, मला वाटतं कदाचित ते सांगलीला हजर राहिले असतील, कारण ते खुद्द सांगलीचे होते, त्यामुळे ते कोल्हापूरला एखादे आले नसतील। नाही, येणाऱ्या लोकसभेसाठी निवडणुकीमध्ये दोन्ही ज्या लोकसभा जागा आहेत त्या प्रचंड मताने निवडून आणण्याचं ठरलेलं आहे। आणि त्याबद्दल आम्ही सगळे एकत्र येऊन त्या पद्धतीचं एक दर्शन तुम्हाला सर्वांना घडवलेलं आहे। आता जागा आत्ता तरी एकनाथ शिंदे गटाच्याकडे आहेत, त्याच असतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करू। नाही, आता ते तिन्ही पक्षाची नेते मंडळी ठरवतील आणि जो उमेदवार असेल तो आमच्यासाठी निवडून आणण्यासाठी आमचा महत्त्वाचा असेल। साहेब, आपल्या सोबत असणारे घटक पक्ष असतील किंवा इतर पक्ष असतील बाहेर असणारे, हे काय लग्नातले वाजंत्री नाही आहेत। एकदा आपण निवडून आलो तर आमचा पूर्ण विचार व्हावा असा सल्ला सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारला किंवा भाजपला दिलेला आहे, तुम्ही काय सांगू शकाल? यड्रावकरने सुद्धा तीच भूमिका। आता हे बघा, यड्रावकर हा एकनाथ शिंदे गटाचे आहेत, म्हणजे त्यांच्या घटक पक्षाचे आहेत। सदाभाऊ खोत आणि बच्चू कडू हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। याचा प्रश्न मला विचारून तुम्हाला काय उपयोग आहे? नाही, घटक पक्षांना सन्मान द्यावा असं त्यांचं म्हणणं नाही, सन्मान दिला पाहिजे। आता काय त्यांचं असतील ते नेते मंडळी त्यांना बोलवून घेतील, त्यांची नाराजी दूर करतील। येणाऱ्या निवडणुकीत या घटक पक्षांचा खूप मोठा फटका बसू शकतो, त्यामुळं पॉझिटिव्हली बघणं गरजेचं नाही, ते बघतील ना, नेते मंडळी त्यांना बोलावतील, त्यांची नाराजी दूर करतील आणि त्यांना प्रवाहात आणतील। राजेश टोपे यांनी देखील यड्रावकरांची भेट घेतली, तासभर बंद खोलीमध्ये चर्चा त्यांच्यामध्ये। राजेश टोपेंची फार जुनी मैत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांची आहे। ते ज्यावेळी नगरविकास राज्यमंत्री होते त्यावेळेला जयसिंगपूर नगरपालिकेनं त्यांच्या नावानं जलतरण तलाव बांधलेला आहे, यावरून त्यांची मैत्री जुनी असेल। आता ते येणारच होते इचलकरंजीला, तर आपल्या मित्राच्या घरी गेले असतील, जेवले असतील, त्यामध्ये हरकत घेण्याचं कारण काय? आणि आज सत्ता एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत, त्यांना सोडून राजेंद्र पाटील जातील कसे?
कागलमध्ये तो की भाजपच्या वतीनं देखील मोठ्या प्रमाणात समर्जित घाडगेंच्या वतीनं मोठ्या प्रमाणात सोहळा साजरा केला जातो. त्याच्या तोडीस तोड तुम्ही सोहळा साजरा करण्याचा प्रयत्न करतात, काय सांगाल? नाही, ही काय आमची स्पर्धा नाही. या देशातले 140 कोटी लोक रामनवमी साजरी करणार आहेत, रामाचं त्या दिवशीचा उत्साह साजरा करणार आहेत. त्यामुळं आम्ही त्या पद्धतीनं करणार आहोत. मंदिर एक आहे ते एकत्र येऊन हे सगळा सोहळा करता आला असता, पण असून देखील या ठिकाणी दोन वेगवेगळे गट तर दिसतात. नाही, ठीक आहे. आता प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, प्रत्येकाची कार्यपद्धती वेगळी असेल. हा सोहळा कसा साजरा करावा यामध्ये मतभेद असू शकतात ना. सोहळा कुणाचा आहे? रामाचा आहे. आता हे देवालय बांधण्यामध्ये माझा नेहमी मोठं योगदान आहे. तरीसुद्धा हा सोहळा मोठं करण्याचं आणि 140 कोटी लोक साजरा करणार आहेत. त्यामुळे आम्ही केलं म्हणून काय फारसं नवीन नाही. आता माझ्याकडे काय ती माहिती नाही. माहिती झाली की लगेच तुम्हाला सांगतो मी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.